महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी अगदी जोरदार टीका केली आहे। भगवान गडावरून राजकारण करू नये असा पायंडा नामदेव शास्त्री यांनीच घातला होता, मात्र धनंजय मुंडेंच्या बाबतीत त्यांनी आपलेच नियम बदलले असं महाजन म्हणाले। बघूया। नामदेव शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडेंची जी आहे एकंदरीत पाठराखण केली, कसं पाहता या सगळ्या? नाही, मी एक सामान्य प्रक्रिया म्हणून पाहतो। डॉक्टर नामदेव शास्त्री ते न्यायाचार्य म्हणून घेतात। त्यांना कदाचित धनंजय मुंडेची बाजू पटली असावी आणि त्यांनी त्यांची बाजू घेतली, काही हरकत नाही। फक्त माझ्या मनात एक हा प्रश्न पडला की भगवान गडावर राजकारण होणार नाही, राजकारणासाठी भगवान गडाची दारं ही बंद आहेत असं 2015 साली पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारणारे न्यायाचार्य नामदेव शास्त्री आज 10 वर्षानंतर असं काय घडलं की त्यांनी गडाचे दरवाजे पुन्हा राजकारणासाठी उघडे केले? त्यावेळेस त्यांनी पंकजाला नाकारलं, पण भगवान बाच्या असंख्य शिष्यांनी, अशक्य अन्वयांनी पंकजाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आजही जपताय। मग आज असं का सांगावं लागलं शास्त्रींना की समाजाने यांना पाठीशी राहावं? महाजन साहेब, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की असं एकंदरीत चर्चेला उदाहरण येत आहे की बीडचा बिहार होतोय, कसा पाहता या प्रश्नाकडे? माझं लहानपण, तारुण्याचा बराच काळ मी बीड जिल्ह्यात अंबेजोगाईला घालवलाय। मी या गोष्टीला बिलकुल मान्यता देतो। तुम्हाला कदाचित माहित नसेल, नवी पिढी आहात, पण पूर्वी बिहारला सुद्धा बिहार शरीफ म्हणायचे। नंतर बी ते लालू बिलू येऊन तो सगळा बिहार खराब झाला हा नाही। तसा बीड जिल्हा हा नररत्नाची खाण आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे। साधू संत म्हणजे मराठीतले आद्य कवी मुकुंदराज स्वामी, चांगले न्यायाधीश, जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश झाले, चांगले वकील झाले, शिक्षण तज्ञ झाले। तुम्हाला कदाचित माहित नसेल की जो भारताने पहिला आर्यभट्ट हा ग्रह सोडला, त्या ग्रहात महत्वाची भूमिका बजावणारे हे अंबाजोगाई तालुक्यात म्हणजे जुना अंबाजोगाई तालुक्यातले श्री हाके होते। माहिती तुम्हाला? नाही माहिती? तुम्ही आजच्या ह्याच्यावर जाऊ नका। आत्ताच एक घटना आहे, 8-10 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये जागतिक खो खो स्पर्धा झाल्या, त्यात भारताचा महिला संघ हा विजयी झाला। त्या महिला संघाची कप्तान ही केस तालुक्यात म्हणजे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील कळमांबा गावची प्रियंका इंगळे आहे। कुणाला माहिती आहे का? तुम्ही हा बीड दाखवावा, तुम्ही पुष्पा दाखवू नका, लोकांना समोर पुष्पा आदर्श नका, तुम्ही हा बीड दाखवा। एकंदरीत पुष्पाचा आदर्श कोण तयार करतं? काय वाटतं तुम्हाला? बीड मध्ये पुष्पासारखी परिस्थिती, एक दहशतीची परिस्थिती कोण तयार करतंय? त्याला समाज कारणीभूत आहे, जास्तीत जास्त राजकारणी कारणीभूत आहे। पुष्पामध्ये सुद्धा हळूहळू एक लाकूड तड्या कसा डॉन होतो, तसंच एखाद्याच्या घरात काम करणारा आज अब्जावधी रुपयाचा मालक कसा होतो, इतक्या अल्पावधीत कसा होतो, असे कोणते व्यवसाय आहेत? त्यांनी खरं म्हणजे त्यांनी एक शाळा काढली पाहिजे, लोकांना शिकवलं पाहिजे की असा व्यवसाय करा, अल्पावधीत तुम्ही एवढं कमवू शकता। तो आदर्श नका, हे बीड नका दाखवू, हे बीड नाही आहे आणि या गोष्टीचं समर्थन कुणीच करणार नाही। अगदीच हे होते प्रकाश महाजन सर, व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।